हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 24. एकात्मके परे तत्वे भेद करता कथम वसेत सुषुप्तौ सुखमात्राया भेदा केनावलोकितः. एकमेवा द्वितीय असलेल्या या आत्म ब्रह्मतत्वात भिन्नता कशी असेल? सुषुप्ती आनंददायक आहे, त्यात भेद कसा कोण पाहू शकेल? सुषुप्ती. आयुष्य जगत असताना आपल्या नित्य व्यवहारातील दिनक्रमाच्या 3 प्रमुख अवस्था आहेत: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हा विषय फार मोठा आहे. ऋषींनी यावर ओंकारावरील मांडुक्य उपनिषदात सविस्तर लिहिलेले आहे. त्यावरील परमपूज्य गौडपादाचार्यांच्या कारिका सुप्रसिद्ध आहेत. आपण येथे अगदी थोडक्यात जागृती, स्वप्न, सुषुप्ती याचे या सूत्रापुरतेच निरूपण करत आहोत. जागृती. आपण व्यवहार करताना, वर्तन करताना, कृती करताना ती जागृत अवस्थेत करत असतो. आपण जागे राहून वावर करत असतो. आपला देह आणि इंद्रिये कृतीशील असतात. याला जागे असूनही झोपेत असल्यासारखा व्यवहार करणारे अपवाद आहेत. परंतु यात ते जागृत असतात तरीही भोळेपणाने, बुद्धी कमी असल्यामुळे किंवा अशाच काही कारणाने त्यांचा व्यवहार जसा व्हायला पाहिजे तसा होत नाही. आणि आपण अशांना म्हणतो की व्यवहार करताना झोपेत होतात काय? परंतु सर्वसाधारणपणे आपण जागे असतो आणि कृती करत असतो. याला जागृती असे म्हणतात. ही अवस्था साधारणपणे दिवसा असते. अर्थात रात्रीचाही दिवस करणारे याला अपवाद आहेत. स्वप्न. आपण जेव्हा अर्धवट झोपतो तेव्हा आपण स्वप्नावस्थेत असतो. झोप पूर्णपणे लागत नाही आणि आपण अर्धवट जागे राहतो आणि स्वप्नावस्था निर्माण होते. रात्री झोपताना झोप आली आणि आपण झोपलो असे अनेक वेळेला होत नाही. आपण वाचत असतो, दूरदर्शन घेत असतो. वाचनासाठी, दूरदर्शनासाठी डोळे साथ देत नाहीत, ते थकतात आणि मिटू लागतात. आपण झोपायला सुरुवात करतो. आपण काहीतरी विचार करत असतो, मेंदू साथ देईनासा होतो, तो थकतो आणि आपण झोपायला सुरुवात करतो. आपण बोलत असतो, गप्पा मारत असतो, मुख जीवा साथ देईन असे होतात, ते थकतात. आपण झोपायला सुरुवात करतो. आपण काम करत असतो, देहादी इंद्रिये साथ देत नाहीत, ती थकतात. आपण झोपायला सुरुवात करतो. यामुळे एक निराळीच गोष्ट घडते. आपण जे वाचत असतो, जे पाहत असतो, जो विचार करत असतो, जे बोलत असतो, जे काम करत असतो, ते अर्धवट अपूर्ण राहते. आणि ती इंद्रिये जरी थकली तरी कृती अर्धवट राहिल्यामुळे आपण मनाने त्या पूर्ण न झालेल्या कृतीतच अडकून राहतो. अशा अवस्थेत आपण झोपायला जातो आणि त्यावेळी मन त्या अपूर्ण कृतीतच रेंगाळत असल्यामुळे ती इंद्रिये जरी थकून निद्राधीन झाली तरी मन झोपू देत नाही. ते त्याही अवस्थेत कृती करू लागते. अशा वेळी मन गतस्मृती, गत अपूर्ण इच्छा, भविष्यातील सुप्त इच्छा वगैरे चाळवून स्वप्नात कृती करून पूर्ण करू लागते. आपल्याला स्वप्न पडते. आता याला जागृत अवस्थेतही स्वप्ने पाहणारे अपवाद आहेत. ही स्वप्ने दिवसा जागृत असताना पाहिली जातात, म्हणून त्यांना दिवा स्वप्ने असेच म्हटलेले आहे. अशी स्वप्ने मानसिक असतात. त्यात मन रमते आणि सहसा अशी स्वप्ने पूर्ण होत नाहीत. अशांना त्याच्यासाठी शक्य नसलेल्या गोष्टींची अभिलाषा धरणारा, अशा अर्थी स्वप्नाळू स्वभावाचा असे म्हणतात. स्वप्ने पडणाऱ्यांना शांत झोप लागत नाही, यामुळे ते थकलेले, वैतागलेले असतात. सुषुप्ती याचा अर्थ प्रगाढ झोप. जागृत अवस्था पूर्णपणे लुप्त झालेली असते आणि स्वप्नेही पडत नाहीत. देहादी इंद्रिये कार्य, कृती थांबवून पूर्णपणे विश्रांती घेत असतात. देहादी इंद्रियांच्या बाह्य हालचाली थांबलेल्या असतात. अशाला जागे करायचे झाल्यास मोठ्याने हाका मारावे लागतात.
त्याचा देह हलवावा लागतो किंवा असेच काही करावे लागते. यामुळे मन, बुद्धी, स्मृती यांना देहादी इंद्रियांची साथ मिळत नाही. यामुळे मन, बुद्धी, स्मृती कार्य कृती करू शकत नाहीत. फक्त आत्मेच्छेने जीवात्म्याकडून श्वसन, अन्नपचन, रक्ताभिसरण, प्रतिक्षिप्त क्रिया इत्यादी अंतस्व्यवहार सुरू राहतात. कारण असे व्यवहार देहादी इंद्रियांच्या नियंत्रणाखाली नसतात. प्रगाढ झोप ही नैसर्गिकपणे येते आणि आपण झोपी जातो. अशांना एका ठराविक वेळी झोपायची सवय असते. ती वेळ झाली की ते डुलकी घेऊ लागतात. काही जण सुखी असतात. ते कुठेही आणि केव्हाही झोपू शकतात. प्रवास सुरू असताना आजूबाजूच्या गोंगाटात झोपतात. काही कार्य सुरू असताना झोपतात. असे लोक अश्राप, भोळ्या, मोकळ्या स्वभावाचे, बेजबाबदार, दुसऱ्यावर जबाबदारी ढकलणारे वगैरे असतात. प्रगाढ, प्रशांत झोपणाऱ्यांना छान विश्रांती मिळते. झोप झाल्यावर त्यांची देहादी इंद्रिये ताजीतवानी होतात. ते उठल्या उठल्या प्रसन्न असतात, आनंदात असतात. अभिन्नत्व. जागृत अवस्थेमध्ये आपण सर्वत्र भेद पाहत असतो. यामुळे आपल्याला जगतात भिन्न भिन्न वस्तू जगत जाणवते. आपण त्यांचा भिन्नपणे उपभोग घेतो. त्यांच्या उपयुक्ततेनुसार त्यांना आपण भिन्न भिन्न नावे देतो. स्वप्नावस्थेमध्येही आपण भिन्नत्व पाहत असतो. कारण स्वप्नावस्थेत आपण जागृत अवस्थेप्रमाणेच कार्यकृती करत असतो. फक्त ही सर्व कार्यकृती झोपलेल्या अवस्थेत आभास रूपात मनाने होत असतात. ती प्रत्यक्षात होत नसतात. परंतु सुषुप्तीमध्ये आपण भिन्नत्वाच्या अतीत जातो. देहादी इंद्रिये, मन, बुद्धी, स्मृती पूर्णपणे विश्रांती घेत असतात. त्यांचे कार्य थांबलेले असते. यामुळे ती जागी नसतात किंवा अर्धवट झोपलेलीही नसतात. यामुळे सुषुप्ती अवस्थेत आपली जाणीव, संवेदना पूर्णपणे मृत झालेली असतात. यामुळेच सुषुप्तीला छोटा मृत्यू असे म्हणतात. प्रगाढ, प्रशांत झोपलेल्याला मृतवत झोपला आहे असे म्हणतात. येथे ऋषींनी अभिन्नत्वासाठी सुषुप्ती अवस्थेचे उदाहरण दिले आहे. सुषुप्त अवस्थेत आपल्याला काहीही जाणवत नसल्यामुळे तेथे जागृत अवस्थेसारखा किंवा स्वप्नावस्थेसारखा कसलाही भेद नसतो. सुषुप्त अवस्थेत आपण काही कालावधी जणू काही सर्वस्वाच्या अतीत गेल्यासारखे झालेले असते. याचप्रमाणे जर आपण आत्मब्रह्म एकमेव द्वितीय आहे हे जाणले तर आपल्याला तेथे सुषुप्त अवस्थेप्रमाणे भेद जाणवणार नाही. सर्वत्र अभिन्नत्व जाणवेल. सुषुप्त अवस्थेत आपण प्रगाढ, प्रशांत अशा अवस्थेत निद्राधीन झाल्यामुळे आपण जाणीवेच्या अतीत जातो. जणू काही आपली समाधी लागलेली आहे. समाधीत आपण आत्मज्ञानाने आत्मब्रह्मात लीन होतो. त्या अवस्थेत आपण सत्व विसरतो. या स्वत्व विसरतो आणि आपण आत्मा आहोत ही जाण येते. सुषुप्त अवस्थेत आपण जाणीवेच्या अतीत, जाणीव नसताना स्वत्व विसरतो. येथे आत्मज्ञानाचा प्रश्न नसतो. निद्रेत आपल्या सर्व जाणीवा लुप्त होतात. अशा प्रकारे समाधीप्रमाणे ज्ञानाने नव्हे परंतु सुषुप्त अवस्थेत बेहोशीत आपण जाणीवेच्या अतीत जातो. यात जाणीवेच्या अतीत जाणे हे साम्य ऋषींनी अधोरेखित केले आहे आणि त्याचा उदाहरण म्हणून उपयोग केला आहे. आत्मब्रह्म एकमेव आहे याचा अर्थ आपण स्वतःला त्याचाच अंश आहोत हे जाणले. याचा अर्थ आपण आणि आत्मब्रह्म यात जराही भेद नाही. येथे आभास रूपात असलेले भौतिक वस्तू जगत म्हणजे काही अल्पावधीसाठी दृश्य होत असलेली आपलीच अभिव्यक्ती म्हणजे काही अल्पावधीसाठी दृश्य होत असलेली आपलीच अभिव्यक्ती आहे. याचा अर्थ आपण आणि येथील वस्तू जगत यात काहीही भेद नाही. अशा प्रकारे भौतिक वस्तू जगत, आत्मब्रह्म आणि आपण यात भेद नाही. या अशा प्रकारे भेद पाहणे सोडा. येथे सर्वत्र एकमेव आत्मब्रह्माचाच पसारा आहे. सर्वत्र आत्मब्रह्माचीच अभिव्यक्ती आहे हे अभिन्नत्व जाणा. म्हणजे सर्वत्र आत्मदर्शन होईल. जीवनामधून सुख दुःख नष्ट होईल. नित्यानंदामध्ये कैवल्याचे चांदणे बहरेल.
हेच अध्यात्म आहे. हरिओम.